नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांचा मेकॅनिक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जर आपण आता 3 फेज मोटर 2 फेजवर कशी चालवायची हे आपण डायग्राममध्ये शिकणार आहे. तर हे कशी आपण ह्याचं कनेक्शन करायचं हे एकदम सोपं आहे मित्रांनो. तर आता आता आपल्याला 3 फेज मोटर म्हणजे उन्हाळ्याच्या टायमिंगला आपल्याला 3 फेज मोटर 2 फेजवर चालवायची म्हटलं तर 2 फेज येते पण आपल्याला जोडता येत नाही. तर त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डायग्रामच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आपल्याला त्यासाठी एक कॅपॅसिटर, 3 फेज आणि एक स्टार्टर पाहिजे आहे मित्रांनो. जेणेकरून आपला त्यातनं सप्लाय जाईल आणि आपल्याला मित्रांनो जी स्टार्टरला ही दिलेली आहे लिंक, ती मित्रांनो लिंक ठेवायची मित्रांनो. हे आता आपल्या स्टार्टरमध्ये लिंक कट केलेली आहे, पण आपण ती लिंक ठेवायची, लिंक काढायची नाही मित्रांनो. तर आता आपण याच्यामध्ये 3 फ्युजनला मित्रांनो एकाला फुल करंट येत असतो, एकाला मीडियम करंट येत असतो आणि एकाला एकदम कमी करंट येत असतो. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला तर आता आपण मिनिमम 320पर्यंत व्होल्टेज आलं पाहिजे मित्रांनो, दोन्ही फेजचं मिळून. तर आपली मोटर एकदम व्यवस्थित चालणार आहे. कुठलीही मोटर असू दे, किती HP असू दे मित्रांनो तुमची. आणि आपण त्याला एक चुटका लावणार आहे. तर आपली एक कडाची फ्यूज आहे, त्याला मित्रांनो 240 असं काहीतरी व्होल्टेज येतं आहे मित्रांनो. आणि इकडल्या कडाच्या मित्रांनो त्याला 180 असं काहीतरी व्होल्टेज येतं आहे आणि मधल्याला मित्रांनो 120च्या कमी येतं आहे. असं मिळून 320पर्यंत व्होल्टेज पाहिजे. पण हे आपलं 400 काहीतरी होतं मित्रांनो, 410 काहीतरी दोन्हींचं मिळून. तर आता आपल्याला मित्रांनो 180 आणि 240 प्लस किती होते बघूया. म्हणजे आपलं व्होल्टेज किती आहे, 320पर्यंत असलं तर चालतं, पण आपलं जरा जास्त होतं व्होल्टेज. तरी काही नाही प्रॉब्लेम मित्रांनो. हे मित्रांनो 420 व्होल्टेज होतं आहे मित्रांनो. आणि आपल्याला 320 असलं तरी आपली मोटर चालू शकते. तर आता आपण ह्या कॅपॅसिटरचं कनेक्शन करणार आहे. तर आता कॅपॅसिटरला एक वायर जोडायची मित्रांनो, नटामध्ये फिट बोल्टमध्ये फिट करायची. आणि हे आपले जे कडाचे आहे मित्रांनो, आता हे कडाचे आहे त्याला आपल्याला मधले आहे ते मित्रांनो त्याला 120 कमी व्होल्टेज आहे मित्रांनो. ही कमी व्होल्टेजचे मित्रांनो कधीही मधल्या खुटाला लावायचं, म्हणजे आपली मोटर आपल्या बटनावर सुद्धा चालू होते मित्रांनो. ही कायम लक्षात ठेवा. ज्या फ्यूजला डिम लाईट येते, म्हणजे आपण जिथं कॅपॅसिटर जोडणार आहे तिथं आपण मित्रांनो ही लावायचं आहे, कॅपॅसिटरची वायर ती मध्ये लावायची मित्रांनो. अशा पद्धतीने आपण जोडणी करून घ्यायची. तर आता आपल्याला याच्यामध्ये आपण मोटरचं बी कनेक्शन बघण्यासाठी मोटर एक फ्यूजमधली आपल्याला काढायची. आपण ती मधली फ्यूज काढणार आहे आता मित्रांनो. तर आता आपल्याला एक मधली फ्यूजचं इमेज टाकतोय. तर हे मित्रांनो हे बघा मी सापडलेलं आहे. तर हे आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आपण ह्याच्यामध्ये ही मधली फ्यूज आपण अशी सोडून ठेवणार आहे. तर याच्यामध्ये आपण आता ही कॅपॅसिटरची जोडणी करणार आहे. तर मला वाटतंय एक आपली या मधल्या फ्यूजला आणि एक केकुल्या कडाच्या फ्यूजला 240 व्होल्टेज आहे त्याला. तर आपण आता जोडणी करणार आहे ह्याची. तर एक आपली 240 वाली डायरेक्ट ह्याला बसणार आहे मित्रांनो. आणि जे 120 येते त्याला आपण फ्यूज न टाकता डायरेक्ट बसवायची, म्हणजे जी डिम लाईट आहे ती त्याला बसवायची मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता आपण खाली लिंक जोडलेली आहे. हे मित्रांनो लिंक सोडून ठेवायचे नाही. ही पुन्हा एक बार सूचना देतो की लिंक सोडून ठेवायची नाही. तर आता आपली मोटर जोडायची मित्रांनो. मोटर जोडताना मित्रांनो लाल, पिवळी, निळी अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. आणि मित्रांनो जर
चुटका आपला जर आपण ते काही भागात त्याला कॅपॅसिटर म्हणतात, खरं नाव त्याचं कॅपॅसिटर आहे, काही भागात चुटका म्हणतात. जर आपल्याला ते चुटका जर सोडून ठेवायचा म्हटलं तर त्या दोन्ही वायऱ्या एकमेकाला चिटकून बार करायचा, नाहीतर मित्रांनो काय होईल, त्याचे करंट लागण्याची शक्यता असते मित्रांनो. तर आपण आता इकडं लाल, पिवळी, निळी अशा पद्धतीने आपण मोटरची वायर जोडणार आहे. मोटर जर उलटी फिरत असली तर 2 वायऱ्या बदलायच्या, लाल किंवा पिवळी. जर स्विच जर फिरत असली तर काही अडचण नाही. तर आता आपली अशा पद्धतीने मित्रांनो जोडणी करून घ्यायची. आणि मित्रांनो तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढूनही घ्या, म्हणजे समजेल तुम्हाला कसं जोडायचं ते. तर थांबू या ठिकाणी. धन्यवाद.